नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची शक्यता, तर भावी वित्तमंत्री यांनी दिले संकेत. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आता वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. कारण डीए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी आता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागामार्फत कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहे आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे. यामध्ये माहे जुलै 2024 पासून 3% डीए वाढ फरकासह डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील पेन्शनधारकांना देखील माहे जुलै 2024 पासून वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ डीए फरकासह अनुदेय होणार आहे. या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु राज्यात सत्ता स्थापन झालेली नसल्याने सदरचा प्रस्ताव हा प्रलंबित आहे. सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.